चांगली कळते. मी 40 वर्ष संपादक आहे सामनासारख्या वृत्तपत्राचा. आपण माझ्या भाषेमध्ये विनम्रता, संस्कार आणि संस्कृती ही कायम असते. असं होतं की आता फक्त शिवसेना शब्दातूनच बोलते, नाही. असं व्हायचं नाही. मग काय करा, मर्डर करायचे जाऊन? नाही, पण तुमचे धाक राहिला ना शिवसैनिकांचा. बरोबर धाक आहे. ज्या दिवशी आम्ही समजा सुदैवाने उद्या सत्तेवरती आलो, बरोबर आहे, धाक कसला? यांचा का धाक आहे? यांचा धाक म्हणजे पोलिसांचा धाक आहे. यांचा धाक ईडी सीबीआयचा धाक आहे. यांचा कसला धाक आहे? 2 झापडीचे नाहीत ते, गोलवडून पडते असे धापकन मारली तरी. एक सांगतो मी, ते असं म्हणतात की तुम्ही फक्त तोंडाने बोलतात, आणि काल तुमच्याबद्दल बरंच बोललं जातं तुमच्याबद्दल की फक्त बोलण्याचीच आहे. पण शिंदे काय म्हटलं तुम्हाला ऐकवतो मी आता. शिंदेचं काल मला ऐकायचं नाही, तुम्ही कशा करता ऐकावं? तुम्हाला सगळं दाखवणं गरजेचं मला कारण मला दाखवायची गरज नाही, आणि मला ही गरज सुद्धा नाही त्यांचं ऐकण्याची. एवढी माझी वैचारिक पातळी खाली आलेली नाहीये. मी त्यांच्यापेक्षा बोलत म्हणून तुम्हाला अरे ऐकवतो. बोलू द्या ना, बोलू द्या की. याच लांडग्याने मला धमक्या दिल्या होत्या, मुंबईत यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कोणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं, हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही. एकटा खरोखर फिरा. 50 गाड्यांचा ताफा आहे ना पोलिसांचा आणि बॉडीगार्डचा, तो बाजूला करा, एकटे या ना. मी परवाही म्हणालो, हे समोर 25 गाड्या, मागे 25 गाड्या, हा, असे ते ब्लॅक कॅट कमांडो, ही कसली मर्दानगी? ज्या दिवशी सत्तेवर नसाल ना, त्या दिवशी बघा तुम्ही काय होत आहे. काय होईल? काय होईल म्हणजे आता ते काय करतायत? तुम्ही काय कराल? शिवसैनिक काय करतात? नाही, हे काय करतायत? हे जे करतायत तेच करावं लागेल. आतापर्यंत नम्रतेने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. या धमक्या सत्तेवरती बसून तुम्ही देताय. बघा, एकनाथ शिंदे यांचे माझे अत्यंत जवळचे संबंध होते. आता तुम्ही त्यांचं बोललेलं ऐकायला तयार नाही. तुम्ही म्हणतात की माझी एवढी पात्रता खाली आणू नका तुम्ही. नाही, एक लक्षात घ्या, त्यांच्याने माझे अत्यंत जवळचे संबंध होते. असं नाही की त्यांच्या भावना, वेदना मी अनेकदा ऐकलेल्या आहेत, मला कल्पना आहे त्याची. पण मी माझ्या पक्षाशी अत्यंत लॉयल आहे. मला एखादी गोष्ट जरी पटली नाही तरी पण मी ती सहन करतो, आणि मी माझ्या नेतृत्वाबरोबर राहतो. मी हे असे उद्योग कधी माझ्या आयुष्याला कधी शिवले पण नाहीत माझ्या मनाला की आपल्याला वेगळा विचार केला. त्याने खूप प्रयत्न केले माझ्यासाठी त्या दिवशी, त्या क्षणी, आदल्या दिवशी. पण आताच्या ऑपरेशन टायगर मध्ये पण मी झाला का संपर्क? पण मी तुरुंगात जाणं पसंत केलं. लक्षात घ्या, तुरुंगात जायचं नसेल तर मी बोलतो वर, मला काय बोलायची गरज नाही, मी तुरुंगात जायला तयार आहे ना. एवढी लाचार आहे मी करणार. आता यंदा ऑपरेशन टायगरच्या तुमच्याशी काय संपर्क झाला त्याच्यानंतर? नाही, तुम्हाला कसलं ऑपरेशन टायगर? लोक विकले गेले हो. माणसांना विकत घेण्याला का ऑपरेशन म्हणतात का? माणसांना तुम्ही 25 कोटी, 50 कोटी, 100 कोटी द्यायचे आणि विकत घ्यायचं, हे कसलं ऑपरेशन टायगर आहे? नाही, मीडियानं अत्यंत चुकीच्या पद्धतीने या गोष्टी उभ्या केल्या आहेत. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन अमुक. माणूस जर त्याला खरोखर यायचं आहे, त्यांनी आपल्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्यावा. मी शिंद्यांबरोबर चाललो, त्याला मी ऑपरेशन म्हणेन. हा बाबा बघा, आला, राजीनामा द्या खासदारकीचा, आमदारकीचा, ज्या आम्ही दिल्यात. मशाल उद्धव ठाकरेंचा चेहरा होता ना पोस्टरवर, बाळासाहेबांचा होता ना, तर मी मान्य करेन की हा, हे ऑपरेशन झालं, आमचे 6 लोकांनी राजीनामा दिला आणि ते त्यांच्याबरोबर गेले. ते म्हणतात की आता पक्ष शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा काहीतरी हालचाली होत्या म्हणून ते गेलेत, असं त्यांचं म्हणणं आहे. ते काही म्हणतील, ते काही म्हणतील. त्यांच्या म्हणण्यावरती काय जग आणि महाराष्ट्र चाललंय? पण असं काय होतं? कशा करता? असं कोण करेल? अहो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. तुम्ही स्वतः जे शिवसेना संपवायला निघालेत बाळासाहेब ठाकरेंची, त्यांच्यात तुम्ही विलीन झालात. शिंदे जे दुश्मन आहेत बाळासाहेब ठाकरेंचे, तुम्ही त्यांना विलीन झालात. अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंनी किती वेळा वाचवलंय? वाचा माझं पुस्तक, वाचा. तुम्ही तुमची चामडी वाचवायला गेलात सगळे. तुम्हाला तुरुंगात जायची भीती वाटली म्हणून तुम्ही गेलात. काय मोठं राणा भीमदेवी थाटात भाषणं करताय तुम्ही? करू नका असं. भविष्यात तुम्हाला हे सगळं ऐकावं लागेल. परत तुम्हाला जिथे बसून ऐका तुम्ही काय बोलला होता ते तुम्हाला दाखवावं लागेल. ऐका, नक्की करू आम्ही त्यांना तसं. आम्हाला जेव्हा ऐकवायची संधी मिळेल आम्ही सगळ्यांनाच ती गोष्ट ऐकवतो. मला व्यक्तिगत कोणाविषयी राग, लोभ, द्वेष नाही. शिंदेबद्दल एक लक्षात घ्या. पण जे
शिवसेनेशी, बघा शिवसेनेशी बेईमानी करणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी करणं हा मराठी माणसाचा आवाज आहे. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र. आम्ही हे मानतो. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचा आवाज आहे. सत्तेमध्ये असणं म्हणजे महाराष्ट्राचा आवाज नाही. आम्ही मराठी माणसाचं महाराष्ट्राच्या अस्मितेची भाषा करणारा एकमेव पक्ष आज या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे. आम्ही कोणाच्या ताटाखाची मांजरं मी तरी होत नाही, होणार नाही, झालो नाही. स्वाभिमान माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही का हे करतोय? माझ्यासारखा माणूस तडफडतो. माझ्याकडे गमवायला काही नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, सत्ता नाही, काही नाही. खासदार असलो काय नसलो काय मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत माझा श्वास चालतोय तोपर्यंत मी शिवसेना, मराठी माणूस आणि महाराष्ट्र या संदर्भात माझ्या भूमिका मांडत राहीन, काम करत राहीन. बरोबर आहे. आणि ते म्हणतात काय केलं ना तुम्ही एक दिवस तुरुंगात जाऊन दाखवा मला शिंदे. बेळगावला नाही गेला हा माणूस कधी? बेळगावचा मंत्री होता. ते सांगतात की मी गेलो होतो दाखवा. जुन्या काळात. अहो मंत्री झाल्यावर सुद्धा ते मंत्री झालं त्यांच्याकडे बेळगावचा कारभार होता. कधी गेले का बेळगावला? नाही. अटक झाली तर गडबड होईल. म्हणजे काय होईल? पण आम्ही त्यानंतर 3 वेळा बेळगावला गेलो आणि मला अटक केली. हे पक्षासाठी काय करतात म्हणताना महाराष्ट्रासाठी. आम्ही वारंवार तुरुंगात गेलो, वारंवार कोर्टात गेलो, आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला गेलो. आम्ही करतोय. आम्ही काचेच्या घरात कधी राहिलो नाही आणि आम्हाला राहायची इच्छा नाही. एक मागे वळून बघताना म्हणजे राऊत साहेब तुम्हाला एक नेहमी एक तुम्ही मीडियाचा उल्लेख केला. मीडियानेच तुम्हाला 2019ला महाविकास आघाडीचं शिल्पकार म्हटलं होतं की तुम्ही ती महाविकास आघाडी घडवून आणली. पण तीच महाविकास आघाडी पुढे असं झालं की प्रत्येकाचं कारण दिलं गेलं की काँग्रेससोबत जाणं, काँग्रेससोबत सत्तेत बसणं. आज मागे वळून बघताना असं वाटतं का की महाविकास आघाडी जर झाली, कारण त्याच्यानंतरच पक्ष फुटला, त्यानंतर पक्षात फूट झाली आणि आज वारंवार गोष्टी सुरू आहेत. महाविकास आघाडी ही एक प्रकारे राजकीय चूक होती असं वाटतं कधी? बघा असं आहे की ज्या भारतीय जनता पक्षानं कमिटमेंट पाळली नाही ज्या दिल्या होत्या, पण एकनाथ शिंदेला त्याने मुख्यमंत्री केलं ना. ते जर त्यांनी त्या वेळेला केलं असतं तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते ना. उद्धव ठाकरे नक्कीच झाले नसते. तेव्हा कमिटमेंट त्यांनी का नाही पाळली? डेप्युटी सीएम जायला तयार नव्हते तेव्हा ते. अशा वेळेला शिवसेनेला काय भूमिका असायला पाहिजे की नाही की शिवसेना सरपटत जाईल? काँग्रेस सोबत गेल्यामुळे शिवसेनेवरती एक ते कायम स्वरूपी एक ठप्पा लागला. काँग्रेस सोबत गेले, बाळासाहेबांचे विचार सोडले, असे वेगवेगळे तुमच्यावरती आरोप झाले. होते ना आरोप. काँग्रेस पक्ष काय बांगलादेशचा किंवा पाकिस्तान मधला पक्ष आहे का? या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामधला सहभागी असलेला तो एकमेव पक्ष आहे. काँग्रेसने मिळवलेलं स्वातंत्र्य तुम्ही उपभोगताय ना. हे भाजपचे किंवा RSSचे पूर्वज स्वातंत्र्याच्या संग्रामात किती मला दिसले नाहीत. हे भाजपचे लोक किंवा संघाचे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आम्हाला कधीच दिसले नाहीत. पण तुम्ही भोगताय. काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो त्याग केलाय तो तुम्हाला चालतोय, तो तुम्ही स्वीकारताय. काँग्रेसने मिळवलेलं स्वातंत्र्य स्वीकारताय. गांधींना जाऊन नमस्कार करताय जगात जाऊन. टिळकांना नमस्कार करताय. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बरं का, हे त्याच लढ्यातले क्रांतिकारक होते ना. तुमचा एखादा क्रांतिकारक मला दाखवा. तुम्ही जे राष्ट्र अभिमानाच्या गोष्टी सांगता ना, तुम्ही राष्ट्राच्या उद्धारासाठी काय केलं 1947च्या आधी आणि नंतर? कसा तुम्ही काँग्रेसच्या संदर्भात या बघा, मी काँग्रेसचा टीकाकार अनेकदा राहिलो, पण तुम्ही जर गेल्या 40 वर्षातलं माझं लिखाण आणि माझी वक्तव्य पाहिली असतील तर मी कधीही काँग्रेसच्या कमरेखाली वार केला नाही. कारण काँग्रेसचं योगदान या देशाच्या निर्मितीमध्ये आहे आणि ते राहणार. तुम्ही इतिहासाची पुस्तकं किती बदललीत, किती पानं फाडलीत, तरी ते राहणार. पण आता इथून पुढे काँग्रेस सोबत राहणार की तुम्हाला वाटतं की बाबा थोडासा पुनर्विचार व्हावा पुढच्या काळामध्ये, थोडंसं पॉलिटिकल? माझं असं म्हणणं की तुमचा काँग्रेसवर इतका राग काय? काँग्रेस आहे या देशातला. हा प्रश्न विचारायचं कारण हे आहे की तोच वारंवार शिवसेनेवरती आरोप केला जातो. महाविकास तुमच्या तुम्हाला काय बघा, तुम्ही सुद्धा अभ्यास करून बोला. हे जे 6 लोक गेले आहेत त्यातले 5 काँग्रेसवाले आहेत. एक बंडू जाधव सोडला आमचा, तर हे 5 लोक जे आहेत हे मूळचे काँग्रेसवालेच आहेत. आणि महाविकास आघाडीत जेव्हा ते उमेदवारी मागायला आले आमच्याकडे शिवसेनेकडे,
तेव्हा त्यांना माहीत पाहिजे होतं ना, म्हणजे माहीत होतं ना की या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहेत आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आम्ही निवडून येणार आहोत आणि काँग्रेसच्या नेत्यांना ते आपल्या मतदारसंघात प्रचाराला बोलवतच होते. जी. इंडिया आघाडीकडनं लढलेली निवडणूक होती त्यांची. महाराष्ट्रातली वेगळी हो. निवडणूक होती आणि नाही. केंद्रातली हो. राहुल गांधीचा प्रचार. जी आता हे भाऊसाहेब वाघ